हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू गीताज बायोलॉजी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बोर्ड्सला विचारले जाणारे चार्ट्स. तुम्ही जर बघितलं असाल बोर्डचे पेपर्स फ्रॉम 21, तुम्हाला कळेल की खूप ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स येतात. ॲप्लिकेशन बेस्ड म्हणजे काय, तुम्हाला 4 मार्क्सला डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स खूप कमी विचारतात किंवा 3 मार्क्सला डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स खूप कमी विचारतात. 4 मार्क्सला तुम्हाला एकतर 2-2 मार्क्सचे 2 विचारतील किंवा 1-1 मार्कचे 4 विचारतील, किंवा 3 मार्क्सला सुद्धा 2 आणि 1 असं करतील, किंवा 1-1 मार्कचे 3 विचारतील. का? कारण आता डिस्क्रिप्टिव्ह ॲप्लिकेशन बेस्ड खूप झालं आहे. कारण बोर्डाला सुद्धा आता तुम्हाला फक्त तुमचं पाट्यांचा रट्टा मारणं किती आहे बघण्यापेक्षा तुम्हाला कळालं किती हे बघायचं आहे. आणि हे जे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स असतात ते जास्त करून या चार्ट्समधून येतात, जिथं मुलं खूप कन्फ्यूज होतात. खूप मुलांना मी बघितलं ज्यांनी यांना काय करतात, खूप लाईटली घेतात किंवा खूप अंडर एस्टिमेट करतात की यातनं काही येत नाही. फक्त जे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स ते फक्त पाठ करून जातात, पण बाळांनो ह्याच्यातले क्वेश्चन्स येतात, खूप येतात. त्यामुळेच मी तुम्हाला या पूर्ण अख्ख्या व्हिडिओमध्ये तसे चार्ट्स शोधून काढलेले आहेत ज्यातून तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. मी तुम्हाला हे सांगेन की तुम्हाला क्वेश्चन्स कसे येऊ शकतात. ठीक आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट चार्ट आहे तो म्हणजे फिट, जो आपला टॉपिक आहे ह्युमन रिप्रोडक्शन, त्याच्यातून क्वेश्चन्स येतात. ठीक आहे, त्यातलं पहिलं हे तुम्हाला आता कसं करायचं हे पण सांगणार. तुम्हाला कसे क्वेश्चन्स येतील, एकतर एक्टोडमचा फेट सांगा, म्हणजे एक्टोडम पुढे जाऊन काय तयार करेल हे सांगा, एंडोडम पुढे जाऊन काय तयार करेल हे सांगा, किंवा तुम्हाला काहीतरी ऑर्गनचं नाव देतील, ब्लड वेसल्स कोण तयार करतं, स्टेशन ट्यूब कोण तयार करतं, इनॅमल ऑफ टीथ कोण तयार करतं, असं तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे, मी एवढं सगळं पाठ करणं सोपं नाही आहे, तुम्ही कन्फ्यूज व्हाल. मग कसं पाठ करायचं, एकतर एक्टोडम आधी करायचं, कारण एक्टोडम खूप सोपं आहे. तुम्ही जर बघायला गेलं तर एक्टोडम भयानक सोपं आहे, कारण एक्टोडम म्हणजे काय, आउटर एरिया. ठीक आहे, आपल्या स्किनमध्ये जे काय आउटर एरिया आला ते सगळे एक्टोडम तयार करते. फॉर एक्झाम्पल इपिडर्मिस ऑफ स्किन, हेअर, नेल्स, स्वेट ग्लँड्स, जितके पण ग्लँड्स आहेत जे आपल्या बॉडीवर आहेत, बॉडीच्या बाहेर आहेत, म्हणजे स्वेट ग्लँड झाले, सलायव्हरी ग्लँड झाले, मॅमरी ग्लँड झाले, लॅक्मेरल ग्लँड जे डोळ्यात असतात ते झाले, किंवा सेबॅशियस ग्लँड झाले, आपल्या डोळ्यांमधले कॉर्निया झाले, लेन्स झाले, रेटिना कॉन्जेक्टिव्हा झाले, नेझल इपिथिलियम झाले, इनॅमल ऑफ टीथ झालं, इंटरनल एक्सटर्नल इयर झालं, फोरगट झालं, हँडगट झालं, ॲडेनल मेड्युला झालं. हे सगळं काय आहेत, इथून थोडंसं काय आपलं हे आपल्या बॉडीच्या आतलं आलं, पण इथपर्यंत जे आहे ते काय आहे, सगळे आपल्या बॉडीच्या बाहेरचे. त्यामुळे हे पाठ करणं थोडंसं सोपं आहे, त्यामुळे हे पाठ करा बाळांनो. ठीक आहे, आणि त्याच्यानंतरचं ते मग एंडोडम. एंडोडम पण खूप सोपं आहे. एंडोडम म्हणजे काय, सगळ्यात आतलं, म्हणजे तुम्ही ऑर्गन्स घ्या किंवा ग्लँड्स घ्या, सगळे त्यामध्ये जास्तीत जास्त ग्लँड सगळ्यात कशात येतात, एंडोडममध्ये. फॉर एक्झाम्पल मिडगट झालं, ग्लँड्स ऑफ स्टमक झालं, इंटेस्टाईन, टंग, टॉन्सिल्स, लंग्स, ट्रॅकिया, ब्रॉन्काय, लॅरिंग्स, युरिनरी ब्लॅडर, वजाना, लिव्हर, पॅन्क्रियास, थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड, थायमस, स्टेशन ट्यूब, इपिथिलियम, युरेथ्रा, हे सगळं काय आपल्या बॉडीच्या आत आहे, खूप आत आहे. ठीक आहे, ते सगळं कोण तयार करणार, एंडोडम तयार करणार. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही परफेक्ट केला की मेडोडम आपोआप लक्षात राहतं, त्यामुळं टेन्शन घ्यायची गरज नाही. पुढं जे इम्पॉर्टंट आहे, जे तुम्हाला डिफरन्समध्ये विचारलं जाऊ शकतं, किंवा तुम्हाला 4 मार्कला असा क्वेश्चन येऊ शकतो की सिफिलिस आणि गोनोरिया बद्दलच्या तुम्हाला काहीतरी गोष्टी सांगा. तुम्हाला सांगतील की त्याचं पॉझिटिव्ह एजंट सांगा, सिफिलिस आणि गोनोरियाचे. तुम्हाला 4 मार्क्सला असे 4 क्वेश्चन्स येतील किंवा 2 तरी क्वेश्चन्स येतील. पॉझिटिव्ह एजंट सांगा, इन्क्युबेशन पिरियड सांगा, इन्फेक्शन साईट सांगा, सिम्पटम्स सांगा, कारण हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स सेम आहेत, ट्रीटमेंट सांगा. तुम्हाला ह्यातलं काय काय करायचं आहे, एक तर पॉझिटिव्ह एजंट करायचं आहे, त्यानंतर इन्क्युबेशन पिरियड करायचं आहे, कारण इथं फक्त 3 ते 4 वीक्स म्हणजे 3 ते 4 आठवड्यात, इथं मेलमध्ये 2 ते 14 दिवस, तर 7 ते 21 दिवस. हा एक फरक आहे. इन्फेक्शन साईट म्हणजे एकसारखीच आहे, त्यामुळे ह्याच्यात विचारणार नाहीत. सिम्पटम्स वेगवेगळे आहेत, तुम्ही तर बघाले तर सिम्पटम्स ह्याच्यात वेगळे आहेत, ह्याच्यात वेगळे आहेत, त्यामुळे सिम्पटम्स येऊ शकतं. सिम्पटम्स करायचं आहे, इन्क्युबेशन पिरियड करायचं आहे, पॉझिटिव्ह एजंट करायचं आहे, आणि त्यानंतर ट्रीटमेंट करायचे. आणि इन्क्युबेशन पिरियड तर सारखं करायचं, कारण ह्याच्यात खूप वेगवेगळं आहे, त्यामुळे विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर आपला जो मेन पॉईंट आहे ते म्हणजे काय, जेनेटिक कोड. सगळ्यात अवघड, मुलांना वाटतं पण खूप सोपं आहे. ह्यातून तुम्हाला क्वेश्चन्स येतील. फॉर एक्झाम्पल असं विचारतील की असं सांगा, UCC कुणाला कोड करतंय, किंवा AUC कुणाला कोड करतंय, GAU कुणाला कोड करतंय, AGU कुणाला कोड करतंय, अशा गोष्टी येऊ शकतात. आता एवढं सगळं लक्षात कसं ठेवायचं, कशा लक्षात ठेवणार आहे तुम्ही, पहिले दोन लाईन्स लक्षात ठेवायचे, हे लिहून ठेवा. ठीक आहे, आत्ताच्या आत्ता हे सगळं लिहून ठेवायचं. काय लिहून ठेवणार तुम्ही, पहिले 2, UG कुणाला कोड करणार, सिस्टीनला, ट्रिप्टोफॅनला. ठीक आहे, CG कुणाला कोड करणार, अर्जिनाइनला. म्हणजे पहिले 2 तुम्हाला CG दिसलं की त्या अर्जिनाइन म्हणून समजायचं, हे काय पण असू देत नाही. मग AG कुणाला कोड करणार, सिरिनला, अर्जिनाइनला. हे तर सगळ्यात सोपं आहे, AG आणि इथं पण AG आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवू शकता. ग्लायसिन, GG, GA,
ग्लुटामेट, किंवा इथे तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता की जी आणि ए म्हणजे ग्लुटामेट आणि एस्पार्टेट. जी आणि ए दिसलं की असं लिहायचं की जी आणि ए दिसलं की एकतर एस्पार्टेट असेल किंवा ग्लुटामेट असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही CA हिस्टिडीन आणि ग्लायसिन असं लक्षात ठेवू, किंवा CC म्हणजे प्रोलीन, AC म्हणजे थिरोनाईन, GC म्हणजे ॲलेनाईन, असं लिहून ठेवा. असं जर तुम्ही लिहून ठेवलात आणि परीक्षेच्या सकाळी ज्या दिवशी तुमची परीक्षा आहे त्या दिवशी सकाळी हे वाचायचं. म्हणजे UC म्हणजे सिरीन, CC म्हणजे प्रोलीन, एकदा तुम्ही वाचलं आणि ह्याच्यावरून तुम्हाला जर क्वेश्चन्स आले तुम्हाला ते सॉल्व्ह करता येतील. कसे येतील माहिती आहे, 4 तुम्हाला जेनेटिक कोड्स देतील आणि ह्यातले त्याचे प्रोटीन म्हणजे त्या अमायनो कोड करतात ते सांगा, किंवा 4 अमायनो ऍसिड देतील त्याचे कोड सांगा म्हणून सांगतील. मग तुम्ही जर AC जरी लिहिलं तरी खूप झालं तरी काय होईल त्यांना कळून जाईल. त्याच्यानंतर जिनोम साईज ऑफ ह्युमन्स, हे जिनोम साईज तुम्हाला येऊ शकतंय, कुठे येऊ शकतंय आणि कसं येऊ शकतंय, क्रोमोझोम नंबरमध्ये. एकतर हे मॅच द फॉलोइंगला येईल किंवा तुम्हाला 4 मार्कच्या 3 मार्कच्या क्वेश्चनला येईल. म्हणजे असं येईल की गिव्ह द जिनोम साईज ऑफ द फॉलोइंग. पहिलं होमोसेपियन, मग माऊस. तुम्हाला ह्यातलं काय काय करायचं आहे, आपल्याला होमोसेपियन आपलं तर माहितीच आहे, माऊसचं आपल्यापेक्षा 6 कमी 40. पण तुम्ही फ्रूट फ्लायचं 8, प्लांट्स 1 लक्षात ठेवा. बाकीचे हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, बॅक्टेरियाचं काय एकच आहे त्यामुळे हे काय बाकीचं लक्षात ठेवलं चालेल, पण प्लांट 1 लक्षात ठेवा आणि हे 2 लक्षात ठेवा. ह्यातून तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात. ठीक आहे. आता जिओलॉजिकल टाइम स्केल, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला पिरियड विचारतील, एरा विचारतील, किंवा तुम्हाला ॲनिमल लाईफ, प्लांट लाईफ पण विचारतील. ह्यातनं क्वेश्चन्स भरपूर येतात. म्हणजे कसं लक्षात ठेवणार, हे जे लक्षात ठेवायचं आहे, हे जे क्वाटर्नरी, हे जे पिरियड लक्षात ठेवायचं त्याला मी तुम्हाला ट्रिक सांगते. कशी ट्रिक लक्षात ठेवणार, कॅमल्स ऑफन सिट डाऊन केअरलेसली परहॅप्स देअर जॉईंट क्रीक. आता मराठीत अर्थ काय, जे कॅमल्स असतात, जे उंट असतात ते बसताना नीट बसत नाहीत का, कारण त्यांचे जे जॉईंट्स आहेत ते काय होतात, क्रीक होतात, तुटून जातात. मग आता त्याचं तुम्ही इथं बघू शकता बघा, कॅमल्स ऑफन सीट डाऊन केअरफुली परहॅप्स देअर जॉईंट क्रीक. ठीक आहे. आणि ह्याच्या पुढं खूपच वर गेलं, सॉरी आहे बाळांनो. हा, आता हे जे इपोक आहे हे कसं लक्षात ठेवणार, पुट एग्ज ऑन माय प्लेट प्लीज. आता H वरून तुम्ही हेमा लक्षात ठेवा, हरीश लक्षात ठेवा, हेमंत लक्षात ठेवा, तुम्हाला काय लक्षात ठेवायचं ते लक्षात, किंवा हेमांगी लक्षात ठेवा. पुट एग्ज ऑन माय प्लेट प्लीज. H वरून हेमा, हेमंत, हेतल, तुम्हाला काय लक्षात ठेवायचं लक्षात ठेवा. तुम्हाला असं लक्षात ठेवलात तुम्हाला सांगता येईल की मग अँजिओस्पर्म कुठं असतंय, त्या हर्ब्स, त्यानंतर आपलं मॅमल्स कुठं असतात, ग्रेट मॅमल्स कुठं असतात, ओरिजिन ऑफ मॅन, तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवता येईल. त्यामुळं हे करणं खूप गरजेचं, क्वेश्चन्स येतातच. ठीक आहे. त्याच्यानंतर एक तुम्हाला जे विचारलं जाऊ शकतं ते म्हणजे कनेक्टिंग लिंक. ठीक आहे. आता इथं तुम्हाला काय विचारते, इथं तुम्हाला सगळ्यात जास्त येतं ते म्हणजे साईट ऑफ फॉसिल रेकॉर्ड. हे खूप वेळेला बघितलंय मी, 3 ते 4 मार्कला हा प्रश्न येतो की कुठं सापडलंय, ड्रायापिथिकस कुठं सापडलेलं एक व्हिक्टोरियाला, रॅमापिथिकस कुठं सापडले शिवालिक हिल्स इन इंडियामध्ये, होमे इरेक्टस कुठं सापडले, नेदरलँड कुठं सापडले, होमोसेपियन्स कुठं सापडले, सगळे विचारतात. बाकीच्या गोष्टी अपिअरियन्स तुम्ही जर लक्षात ठेवता तर लक्षात ठेवा, पण हे एक मात्र करा, हे मात्र विसरू नका, हे विचारतात. त्याच्यानंतर मग स्केलेटन फीचर्स, जे फीचर्स कसे आहेत काय आहेत हे विचारतील, आणि स्पेशल फीचर्स, ह्या 3-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, पाठ करायचं, विसरायचं नाही. त्याच्यानंतर मग मिनरल एलिमेंट, हे पण कसं विचारतील की फंक्शन सांगा. म्हणजे तुम्हाला नायट्रोजन देतील, नायट्रोजनचं फंक्शन सांगा आणि डिफिशियन्सी सांगा. तुम्हाला 4 मार्कला असे 2 देतील, 2 मिनरल्स देतील, 1 नायट्रोजन देतील, ऑक्सिजन देतील किंवा 1 कॅल्शियम देतील आणि सांगतील की यांचं डिफिशियन्सी लिहा आणि यांचं सिम्पटम्स लिहा किंवा यांचे फंक्शन्स लिहा. म्हणजे नायट्रोजनचं फंक्शन पण लिहा आणि डिफिशियन्सी पण लिहा. फंक्शन काय आहे त्याचे न्यूक्लिक ऍसिडमध्ये असते, विटॅमिन्स हार्मोन्समध्ये असते, आणि डिफिशियन्सी म्हणजे काय, स्टंटेड ग्रोथ असते त्याची, म्हणजे त्याची ग्रोथ थांबते. फॉस्फरस काय लिहिणार की सेल मेम्ब्रेनमध्ये असते, न्यूक्लिक ऍसिडमध्ये असते. जर ते नसेल तर मग प्रॉपर ग्रोथ होणार नाही, लिव्स काय होणार नाही, ग्रीन राहणार. अशा गोष्टी करायचं. म्हणजे यातलं काय करायचं, फक्त हे एवढंच करायचं. ठीक आहे. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं बाळांनो, विचारतातच ते. 4 मार्कास तुम्हाला 2-2 मार्क लक्षात ठेवायचं. ह्याच्यानंतर रेस्पिरेटरी ऑर्गन, हे काय एवढे विचारलं जात नाही, पण विचारलंच तर
त्यामुळे आपण काय रिस्क घेऊ शकत नाही. काय विचारलं जातं त्याच्यात तुम्हाला रेस्पिरेटरी सर्फेस, आणि कुणाचं विचारतील तर लिम्युलस, आर्केनॉट्स, किंवा तुम्हाला ॲम्फिबियन्स, टॅडफोल्स, हे जे बुक गिल्स, बुक लंग्स, एक्सटर्नल गिल्स, इंटरनल गिल्स, ह्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. कारण बाकीचे आहेत हे सेम आहेत सगळ्यांमध्ये, त्यामुळे काय विचारणार नाहीत. एवढं तुम्हाला जास्त परफेक्ट करावं लागणार आहे बाळांनो, एवढं कळालं? ठीक आहे. त्याच्यानंतर मग कॉमन रेस्पिरेटरी डिसऑर्डर, जे रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स आपल्यात भरपूर होतात हे तुम्हाला करायला लागतील. म्हणजे तुम्हाला एक तर डिसऑर्डर देतील, त्याचा कॉज, त्याची ट्रीटमेंट, त्याचे सिम्पटम्स विचारतील. सिम्पटम्स काय इतके विचारणार नाहीत, किंवा कॉज विचारतील आणि ट्रीटमेंट विचारतील. त्यामुळे हा चार्ट सुद्धा परफेक्ट करायचा आहे. आपल्याकडे खूप माहिती आहे. निमोनिया आपल्याला माहिती आहे, किंवा आपल्याला अस्थमा माहिती आहे, सायनस माहिती आहे, ॲक्यूट ब्रॉन्कायटिस वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. ठीक आहे. त्याच्यानंतर खूप जास्त विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे हे जे आपले नर्वस टिश्यूचे सेल्स असतात ते किती टाईपचे असतात. तुम्हाला असं क्वेश्चन येईल की गिव्ह द फंक्शन्स ऑफ सेल टाईप ऑफ CNS, म्हणजे CNS चे सेल टाईप पण सांगा आणि त्यांचे फंक्शन पण सांगा. पहिला आहे ऑलिगोडेंड्रोसाइट. ह्यातलं एवढं सगळं लक्षात ठेवायची गरज नाही. काय काय लक्षात ठेवू शकता? ऑलिगोडेंड्रोसाइट ह्यांच्यात काय आहेत? mainly form the myelin sheet and around the central axons which form the white matter of CNS. जे ऑलिगोडेंड्रोसाइट्स काय करतात आपल्याला माहिती आहे की मायलिन शीट तयार करतात अराउंड द सेंट्रल एक्झॉन. एवढं लक्ष जे एक लाईन लिहिलात तरी खूप झालं. त्यानंतर मग मायक्रोगिलिया किंवा ब्रेन मायक्रोफॅजेस. ब्रेन मायक्रोफॅजेस काय करतात? साइट ऑफ इंजुरी, डेड न्यूरॉन्स अँड सेल डिब्रीज इन द CNS. आणि म्हणजे CNS मध्ये जे सेल डिब्रीज, डेड न्यूरॉन्स वगैरे असतात त्यांना काय करतात? किल करतात. ॲस्ट्रोसाइट्स हे काय स्टार शेप आहेत, हे लिहू शकतात जर तुम्हाला लिहिता आलं तर. किंवा हे काय करतात? ब्रेन सिक्रेशन्स मध्ये, ॲब्झॉर्प्शन मध्ये वगैरे हेल्प करतात. इलेक्ट्रॉनिक इम्पल्स जे आहेत ट्रान्समिशन मध्ये हेल्प करतात. यातले 3 मधले एक लाईन कुठली तरी कंपल्सरी लिहा. त्यामुळे इपिडॅमल सेल्स मध्ये तुम्ही काय लिहू शकता गाणं? सिंगल लेअर ऑफ स्क्वॅमस ऑर कॉलमनार इपिथिलियम. हे काय करतात? कुठं असतात? हे रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन प्रोबेबली ऑल्सो सर्क्युलेशन ऑफ CSF, म्हणजे जे आपलं सेंट्रल फ्लुइड असतं आपल्या बॉडीमध्ये, सेंट्रल स्पायनल फ्लुइड, ते सगळं कोण तयार करते? इपिडॅमल सेल्स तयार करतात. हे एक लाईन जरी लिहिलं तरी खूप झालं. मग शॉन सेल्स काय असतात? परत मायलिन शीट तयार करतात PNS मध्ये, आणि सॅटेलाइट सेल्स फंक्शन्स ऑफ बाकी न्यूरॉन्स मध्ये हेल्प करतात. त्याच्यानंतर ना येते मग तुमचं हे क्रॅनियल नर्व आणि फंक्शन. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यात मी खूप प्रश्न बघितले. म्हणजे ऑल्फॅक्टरी सांगा, कुठं ऑर्गन कुठं असतो, त्याचा फंक्शन काय, सेन्सरी आहे का मोटर आहे. त्यामुळं ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील, कंपल्सरी कराव्या लागतील. ठीक आहे. त्याच्यानंतर मी स्पायनल नर्व. स्पायनल नर्व मध्ये तुम्हाला त्याचे नंबर ऑफ पेअर्स आणि कुठल्या रिजनमध्ये सापडतोय ते. हे तर सर्वायकल आपल्याला माहिती आहे, नेकमध्ये मिळतो, थोरॅसिक मध्ये मिळतो. हे सगळं हे म्हणजे इतकं अवघड नाही आहे, पण हे अवघड आहे. पहिले 8, मग 12, मग 5, मग 5, मग 1. 8, 12, 5, 5, 1 असं लक्षात ठेवावं लागेल. 8, 12, 5, 5, 1. आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायला म्हणजे सर्विक्स, त्याच्यानंतर थोरॅक्स, मग ल्युंबार, मग सॅक्रल, मग कोक्झिकल. त्यानंतर 8, 12, 5, 5, 1 असं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर मग हे काय खूप इम्पॉर्टंट आहे. सिम्पॅथिक, पॅरासिम्पॅथिक. तुम्हाला काय विचारतील, कसं विचारतील? तुम्हाला हे ऑर्गन्स देतील, हार्टबीट, आर्टिरियल BP, प्युपिल ऑफ आय, युरिनरी ब्लॅडर, आणि गिव्ह इट सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक इफेक्ट. म्हणजे सिम्पॅथेटिक इफेक्ट काय होईल, पॅरासिम्पॅथिक इफेक्ट काय होईल हे विचारतील. त्याच्यानंतर टाईप ऑफ रिसेप्टर. हे पण सोपं आहे. फोटो रिसेप्टर म्हणजे इंटरनल आय, किंवा फोटो रिसेप्टर म्हणजे रेटिना ऑफ आय. हे सगळं फंक्शन्स आपल्याला माहिती आहेत, हे पण विचारलं जाऊ शकतं. इम्पॉर्टंट सांगते तुम्हाला, बाकीचं तुम्ही नाही केलं तरी चालेल. एबीओ ब्लड ग्रुप तुम्हाला पेडिग्रीच्या फॉर्ममध्ये विचारतील. माहिती आहे ना आपल्याला, जे तुम्हाला मॉलिक्युलर बेसिस तसा क्वेश्चन येऊ शकतो. इनहेरिटन्स व्हेरिएशनमध्ये क्वेश्चन येऊ शकतो की A मध्ये कुठलं अँटीबॉडी आहे, डोनेट कुणाला करू शकतो, कुणाकडनं घेऊ शकतो, असे क्वेश्चन्स येऊ शकतात. आता इथं तुम्हाला काय विचारतील की 4 स्पीशीज देतील, त्यांचं इन्क्युबेशन पिरियड सांगा, त्यांचा पॅटर्न सांगा, म्हणजे त्यांचा किती तासांनी त्यांना ताप चढतो, कसा ताप चढतो हे पण विचारलं जाऊ शकतं. खूप इम्पॉर्टंट आहे, विचारायचं. मी याच्यानंतर हे प्लांट ब्रीडिंग फॉर डिझीज रेजिस्टंट, हे तुम्हाला परफेक्ट करायचं. ठीक आहे. इथून तुमचं पाठांतर सुरू होतं बॅन. इथून तुमची जे लर्निंग आहे की नाही, ते लर्निंग तुमचं सुरू होते. इथनं क्वेश्चन्स येतातच. त्यातलं फंजाईमधलं तुम्हाला ब्राऊन रस्ट ऑफ वीट, रेड स्पॉट ऑफ शुगर केन, लॅड ब्लाइट ऑफ पोटॅटो हे विचारलं जाऊ शकतं. बॅक्टेरिया, ब्लॅक रॉट्स ऑफ
सोसिफेरस व्हायरस वेस्ट टोबॅको मोझॅइक व्हायरस हे विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर नमो व्हरायटी, प्रासिकाचा पुसा गौरव, पुसा सेम 2, पुसा सेम 3 असे विचारले जाऊ शकतात. ते तुम्हाला करावंच लागेल. तुम्हाला व्हरायटी विचारतील, पुसा गौरव कुठल्या इन्सेक्ट पेस्टला ते रेजिस्ट करते ते विचारतील. हे एक वेळ विचारणार पण नाहीत, पण कसं विचारतील, पुसा सेम 2 कुठल्या इन्सेक्टला पेस्ट आहे, पुसा स्वामिनी कुठल्या इन्सेक्टला पेस्ट म्हणजे कुठल्या पेस्टला ते रेजिस्ट करतं हे विचारतील. त्यामुळे हे जे रेजिस्टन्स व्हॅल्यू जे आहेत, जर तुम्हाला वरचं काय करायला जमलं नाही तरी चालेल, पण हे परफेक्टली करा, कारण हे तुम्हाला येऊ शकतं, येणारच. त्यामुळे हे परफेक्टली करा. त्याच्यानंतर हे रिस्ट्रिक्शन एन्झाईम जर तुम्हाला लक्षात राहिलं तर करा. फक्त एवढंच लक्षात ठेवा, ALU म्हणजे ब्लंट एंड तयार करतंय, BAM-H1 मध्ये स्टिकी एंड तयार करतंय, EcoRI1 मध्ये स्टिकी एंड तयार करतंय, HIND2 म्हणजे ब्लंट एंड तयार करतंय. असले क्वेश्चन्स येऊ शकतात, ते क्वेश्चन्स तुम्हाला करावे लागतील. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे वरचे मी तुम्हाला सांगितले, हे बॅक्टेरिया किंवा हे ऑर्गॅनिक ॲसिड, अँटीबायोटिक प्रोड्यूस्ड पॅथोजन्स, एन्झाईम, हे सगळं तुम्हाला करावे लागेल. तुम्ही केलंच असेल, बायोटेक्नॉलॉजीमध्ये येतं, त्याच्याशिवाय बायोटेक्नॉलॉजी नाहीच आहे. आणि शेवटी आता तुमचं रिकॉम्बिनंट प्रोटीन. रिकॉम्बिनंट प्रोटीन फॉर डिझीज, त्यातलं कुठलं रिकॉम्बिनंट प्रोटीन आहे तुम्हाला मॅच द फॉलोइंगला येईल, किंवा 4 मार्कमध्ये सांगा की रिलॅक्सिन कुठलं कशासाठी रिकॉम्बिनेशन प्रोटीन आहे, किंवा इंटरफेरॉन्स कशासाठी रिकॉम्बिनंट प्रोटीन आहे, अल्फा अँड अँटीट्रिप्सिन कशासाठी रिकॉम्बिनंट प्रोटीन आहे, हे विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग ट्रान्सजेनिक प्लांट्स प्रोड्यूस बाय फंक्शनल फूड, यात तुम्हाला एकतर सबस्टन्स विचारतील, त्याचा क्रॉप विचारतील किंवा त्याचा ट्रान्सजीन विचारतील. सगळंच नाही विचारणार. ठीक आहे. एकतर हे किंवा हे विचारतील किंवा हे विचारतील. हॅबिटेट निश, परत मॅच द फॉलोइंग, डिफरन्स यावर विचारू शकतात. इंटरस्पिसी आपल्याला माहितीच आहे की न्यूट्रलिझममध्ये कुठं सगळ्या दोघांचा पण फायदा असतोय, किंवा नॅचरलिझममध्ये एकाचा फायदा असतो, एकाला काय तसं काय म्हणजे त्याच्यावर काही फरकच नाही पडत. अशा गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. आणि एक जे खूप विचारलं झालंय आत्ता ते म्हणजे हे भारत स्टेट इमिशन स्टँडर्ड इन सिटीज, म्हणजे सिटीजमध्ये काय स्टँडर्ड असायला पाहिजे, 4 व्हीलरसाठी काय स्टँडर्ड पाहिजे, किंवा 2 व्हीलरसाठी काय स्टँडर्ड पाहिजे, 3 व्हीलरसाठी काय स्टँडर्ड पाहिजे, असल्या गोष्टी तुम्हाला खूप विचारतात. तर तुम्हाला परफेक्ट करायच्या आहेत. ठीक आहे. त्यामुळे इतके चार्ट्स तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत. एकदा फक्त वाचा, म्हणजे पाठ करायचे म्हणजे घोकायचं नाही, फक्त एकदा वाचा. तुम्ही जर ती ट्रिक लागली जी मी तुम्हाला सांगितली तर तुम्हाला खूप इझी पडणार आहे. आणि हे तुम्ही करा बाळांनो. ठीक आहे. एक वेळ डिस्क्रिप्टिव्ह तुम्ही जर नाही केलं तर चालेल, पण जे असले असतात हे खूप विचारले जातात, त्यामुळे परफेक्टली करा. ठीक आहे. आणि आय विश यू ऑल द बेस्ट फॉर कमिंग बोर्ड एक्झाम्स. थँक्यू.